यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा नांदेडच्या पतसंस्थेच्या निवडणुका संपन्न झाल्या। आज नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली। त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब पांडागळे, सचिव म्हणून दिगंबर शेळके, उपाध्यक्ष म्हणून संजय मोरे या 3 प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। हे गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनल जे होतं त्यामध्ये जिल्ह्यातल्या जवळपास 15 संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यामध्ये होते। 4 उमेदवार सहकारी मित्र संघटनांचे होते। 11 उमेदवार शिक्षक परिषदेचे होते। जिल्ह्यातील सभासदांनी पहिल्यांदा 40 वर्षाच्या काळामध्ये एखाद्या पॅनलचे 15च्या 15 उमेदवार निवडून देण्याची, तेही प्रचंड बहुमतानं, ही पहिली वेळ आहे। म्हणून या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केलेला होता। या निमित्तानं सर्व संचालकांचा, पदाधिकाऱ्यांचा, शिक्षक संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, ज्यांनी निवडणुकीमध्ये सहकार्य केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या निमित्तानं मी गुरुकृपा पॅनलचा प्रमुख या नात्यानं या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, भविष्यामध्ये काम करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन पतसंस्थेच्या उत्कर्षासाठी, शिक्षकांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न कराल यात शंका नाही, असा आम्हाला म्हणजे सर्व संघटनांच्या प्रमुखांना तुमच्याबद्दल आत्मविश्वास आहे, त्याला तुम्ही पात्र राहाल यात काही शंका नाही, असं या प्रसंगी मला वाटते। धन्यवाद। थांबतो। सर्व नेत्याच्या सहकार्याने, सर्व संघटनेच्या सहकार्याने आणि जिल्ह्यातल्या तमाम सभासद बांधवाच्या सहकार्याने या ठिकाणी चेअरमन म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे। आणि मी सभासद बांधवांना आणि सर्व नेत्यांना एवढं सांगू इच्छितो की या पतसंस्थेचा सर्वांगीण विकास, सभासदाच्या मान सन्मान राखला जाईल, पतपेढीची जी आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास केला जाईल आणि सर्व बाबतीमध्ये सर्व सभासदांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करण्यात येईल। या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो।